त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे। महादेवाच्या दर्शनाच्या काळा बाजार प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये पुरुषोत्तम यांचा थेट संबंध असल्याचा आरोप आहे। 2 दिवसांपूर्वी कडलक यांचा पुतण्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। एका भाविकाकडून दर्शनासाठी 3000 रुपये घेतल्याचा पुतण्यावर आरोप करण्यात आलेला होता। यानंतर आता संस्थानचे विश्वस्त असलेले पुरुषोत्तम कडलक यांना पोलिसांनी अटक केली आहे। तर या संदर्भात पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। उन्होंने सामने आना चाहिए। इस तरह की जो लिंक है वो ओपन होने के लिए अपने पुलिस प्रशासन को सहयोग करना चाहिए। अरे यार त्यांची कसं आहे झालेल्या कारवाई संदर्भात तुषार भोसले यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। शरद पवारांच्या पक्षाचा कार्याध्यक्ष असलेला पुरुषोत्तम कडलक त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा। दूरदूरून आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठा रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या ठेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केलेली आहे। महादेवाच्या दर्शनाच्या काळा बाजार प्रकरणामध्ये पुरुषोत्तम यांचा थेट संबंध असल्याचा आरोप आहे। याच आरोपांमुळे पोलिसांनी थेट कारवाई केली। अगदी 2 दिवसांपूर्वी कडलक यांच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, कारण एका भाविकाकडून दर्शनासाठी 3000 रुपये घेतल्याचा त्यांच्या पुतण्यावर आरोप आहे।